नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पिक्सल वेबपेजमध्ये तुमचं स्वागत करतो. तुम्ही बघताय सिद्धार्थ टोटोस्कोपी मास्टर क्लासेस. तर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की नवीन फाईल कशी क्रिएट करायची आणि थोडाफार सिद्धार्थचा इंटरफेस बघितला होता. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की थोडे टूल्सचं इंट्रोडक्शन करून देणार आहे आणि शेप कसे ड्रॉ करायचे ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, तर तुमच्या स्क्रीनच्या लेफ्ट साईडला इथे तुम्हाला टूल बार दिसत असेल. येथील टूल यूज करून आपण शेप ड्रॉ किंवा ॲनिमेट करू शकतो. तर सगळ्यात पहिला टूल आहे ट्रान्सफॉर्म टूल हा शेप इकडे तिकडे मूव्ह करण्यासाठी यूज होतो. तुम्हाला जेव्हा ॲनिमेट करणार आहे शेपला तेव्हा तो सांगेनच. त्याच्यानंतर रिशेप टूल पण तेव्हाच यूज होतो. आज फक्त आपलं काम बी स्प्लाइनचे आहे. बी स्प्लाइन हा टूल शेप ड्रॉ करण्यासाठी यूज केला जातो. त्याची शॉर्टकट आहे बी. जसं की आता मी सपोज ट्रान्सफॉर्मवर आहे, तर बी प्रेस केल्यानंतर ॲटोमॅटिक तो बी स्प्लाइन सिलेक्ट होईल. तर शेप ड्रॉ करताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जिथं व्ही किंवा यू कट दिसेल तिथून तुम्ही शेप चेंज करायचा आहे. जसं की तुम्ही इथं बघू शकता, तर थोडासा व्ही कट दिसतोय मला, तर तेव्हा मी हा पार्ट वेगळा ड्रॉ करणार, खालचा पार्ट वेगळा ड्रॉ करणार. तसंच जरी वरती आलात तर इथं बघू शकता ही केबल वेगळी ड्रॉ करणार, हा जो स्कोप आहे तो वेगळा ड्रॉ करणार. जिथं मला व्ही किंवा यू कट दिसतंय तिथून मी शेप स्विच करणार, हे वेगळा ड्रॉ करणार. तर कसा ड्रॉ करायचा तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा बी स्प्लाइन सिलेक्ट केला. मग मला ही वायर ड्रॉ करायची आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही शेप ड्रॉ करणार तेव्हा मिडल एजला ड्रॉ करायचा. कधी कधी हार्ड एजचं काम असतं तेव्हा हार्ड एजला काम करायचं, म्हणजे शेप ड्रॉ करायचा. हार्ड एज म्हणजे सगळ्यात आतली लाईन जी डार्केस्ट दिसते ती वाली. त्यानंतर सॉफ्ट एज असं ती सगळ्यात बाहेरची एज. मिडल एजमध्ये हार्ड एजच्या आणि सॉफ्ट एजच्या मधली म्हणजे मिडल एज. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा शेप मी ड्रॉ करून घेतो. ओके, सुरुवातीला मी रफ ड्रॉ करून घेतो. शेप ड्रॉ करून घेतल्यानंतर ऑटोमॅटिक रिशेपला आलेला आहे. तर रिशेपची शॉर्टकट की आहे आर. तर ती सपोज मी ट्रान्सफॉर्मवर आहे, आर प्रेस केल्यानंतर रिशेप टूल आलेला आहे. त्यांना पर्टिक्युलर पॉईंट सिलेक्ट करून आपण शेप ॲडजस्ट करू शकतो. आम्ही पर्टिक्युलर पॉईंट सिलेक्ट करून शेप मिडल एजला लावून घेतो. हे पॉईंट हलवण्यासाठी बघा आपण इथं ॲरो कीचा यूज करतो. जसं की मला पॉईंट वरती न्यायचे असतील तर मी ॲरो कीनं वरची ॲरो की प्रेस करणार. तर उजव्या साईडला पाहिजे असलं उजव्या साईडची, डाव्या साईडला पाहिजे असलं तर डाव्या साईडची, आणि खाली पॉईंट पाहिजे असलं तर खालचा ॲरो मी प्रेस करणार. तर तुम्ही बघू शकता, जर का मी फक्त ॲरो की प्रेस करतोय तर एक पिक्सल ते पुढं मागं होत आहे. जर का मी शिफ्टनं ॲरो कीचा यूज केला तर ते 10 पिक्सलच्या हिशोबानं चालत आहे. तर जर का कंट्रोल न केलं तर खूप कमी प्रमाणात पॉईंट इकडे तिकडे मूव्ह करू शकतो. जसं तुम्हाला सिच्युएशन असेल तर तुम्ही त्याचा यूज करू शकता. अशाच प्रकारे आपण बाकीचे शेप पण ड्रॉ करून घेणार आहे. जसं की आता हेडफोनचा हे आहे. प्रत्येक शेप हा वेगळा पार्टमध्ये ड्रॉ केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला ॲनिमेट करण्यासाठी ते सोपं जाईल. जर का तुम्ही एका शेपमध्ये जर का सगळं कव्हर केलं तर थोडंसं ॲनिमेशनला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे फक्त छोटे छोटे पार्ट जेवढे दिसतील तेवढे आपण ड्रॉ करून घ्यायचे. इथे बघा, आता मी डायरेक्ट शेप ड्रॉ करायला चालू केले आणि ते छोटीशी मिस्टेक झाली. शेप ड्रॉ करण्याच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा न्यू लेअर घ्यायची. आता काही प्रॉब्लेम नाही, इथून न्यू लेअर घेतो आणि हे दोन शेप आहेत ते मी ह्याच्यात लेअरमध्ये टाकून देतो, काय प्रॉब्लेम. आणि लेअर वाईजच प्रत्येक वेळी काम करायचं. जसं की प्रत्येक पार्ट वेगळा आहे तर प्रत्येक पार्टसाठी वेगळी लेअर करून वेगळे शेप ड्रॉ करायचे. जसं की आता मी हा जो हेडफोन आहे त्याच्यावर काम करतो, म्हणजे त्याचे शेप ड्रॉ करतो. तर ह्याला मी नाव देऊ शकतो हेडफोन. आणि जे काही हेडफोनचे शेप्स असतील सगळे माझ्या ह्याच्यात असतील. जसं की मी सपोज मी नंतर हेअरचे शेप्स टाकले तर मी नवीन लेअर घेणार इथून हेअरची आणि त्याच्या आतमध्ये नॉर्मल त्याच्यावर सिलेक्ट केल्यानंतर शेप ड्रॉ केला की ऑटोमॅटिक त्या लेअरच्या आतमध्ये तो जाईल, काय प्रॉब्लेम नाही.
सेम तसंच इथं बघू शकता तुम्ही बंदूक ड्रॉ करता, तर मी गन म्हणून एक लेअर बनवून त्याच्यात गनचे जे काही शेप्स असतील ते ड्रॉ करेन. त्यानंतर लेफ्ट हँड, राईट हँड हे सगळं, त्याच्यानंतर बॉडी, ते वेगवेगळे शेप मी ड्रॉ करणार. तर आता हा जर का प्रत्येक शेप मी ड्रॉ करून दाखवला तर खूप वेळ जाईल. त्याच्यासाठी मी आधीच एक न्यू रोटो नोट घेऊन शेप्स ड्रॉ करून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो. ते बघून तुम्ही त्या प्रकारे हे करू शकता. ठीक आहे, हा मी आधी रोटो घेतला होता, नंतर वेगळा रोटो घेतला एक्सप्लेन करण्यासाठी. हा जो माझा ओरिजिनल रोटो नोड आहे त्याच्यावर मी काम केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मी प्रत्येक पार्ट कसा वेगवेगळा ड्रॉ केलेला आहे. जसं की हेडफोनचं हे वेगळं आहे, केबल वेगळे आहे, प्लस हेडफोनचं जे काही जिथं जिथं जॉईंट आहे तिथले पार्ट वेगवेगळे ड्रॉ केलेले आहे. त्याच्या केसाचा शेप वेगळा ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता तिथे मला कट दिसतंय, यू किंवा व्ही कट, तिथे मी शेप चेंज केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही शेप्स ड्रॉ करू शकता. सुरुवातीला तुम्ही शेप ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस करा, लगेच ॲनिमेटकडे जाऊ नका, कारण की तुम्हाला प्रॉपर मिडल एजला शेप ड्रॉ करता आला तर तो पुढची प्रोसेस अजून थोडी सोपी होईल. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच पुरेसं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ह्याच शेपला आपण ॲनिमेट कसं करणार आहोत. तर जर तुम्हाला VFXमध्ये करिअर करायचं असेल किंवा तुम्हाला रोटोस्कॉपी शिकायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता.